हाय, हॅलो, नमस्कार. खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले मी ब्लॉग्स वगैरे काय बनवले नाही. सगळेजण विचारत चाललेत की का नाही बनवत आहे. तर खूप दिवसानंतर आता आज शूट करायला आले मी. तर आज आहे 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीपासून सन्नहसूर आणि बंडरगळी या गावची महालक्ष्मी यात्रा होणार आहे. सन्नहसूर आमच्या मामांचे गाव. तर आम्ही आलो आहे तिथं मामाच्या घरी. ॲक्च्युली आम्हाला मामा नाही, आमची मावशीच असते सन्नहसूरला. आम्ही सगळेजण आलेलो. इथं घर वगैरे किती छान डेकोरेट केलं आहे मावशींचं. खूप मेहनत घेतले सगळ्यांना लागून. आमचे दाजी वगैरे, माझे मिस्टर, भाऊ वगैरे सगळे मिळून खूप छान डेकोरेट केलेत. आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:15 आणि आता मी व्हिडिओ काढायला इथं. अर्धे झोपलेत, अर्धे अजून व्हिडिओ एडिट करायलेत, अर्ध्यांची बरी कामं चाललेत. आम्ही सकाळी उशीर होणार, लवकर अक्षतारोपण असते लक्ष्मीचं, त्यासाठी उशीर होणार म्हणून आम्ही आत्ताच रांगोळी काढली आहे. 12 वाजता तुम्हाला दाखवते मी ब्लॉग्समध्ये. बघू शकता तुम्ही. आमच्या मध्ये चिऊ पण उठली, तिला खेळवत आम्ही खूप जण आहे आता घरी. खूप मजा मस्ती करत आम्ही आज पूर्ण दिवस स्पेंड करायला सगळ्यांनी जागरण घातलं आहे. बट काही जण जाऊन झोपलेत. तर घराच्या बाजूने मी शूटिंग चालू केलं आहे. इथे बघा, आता आम्हाला काढायची आहे मेहंदी. ते मेहंदी काढण्यासाठी मी तर ह्याला सांगायला किती छान मेहंदी काढली. तर बघू शकता तुम्ही. मी हिच्याकडून मेहंदी घेणार आहे. इथं आमची मावशी वगैरे, स्वयं वगैरे थांबले. इथं जेवणाची सोय केलेली आहे डायनिंग टेबलसाठी. मी उद्याच्या ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा दाखवेन मला. 12 12:15 झाले होते. तर रांगोळी वगैरे आम्ही काढत होतो आणि आमची चिऊ उठली होती 12:30 वाजता. इथं तिच्यासोबत आम्ही इथं बाहेर खेळत होतो. तिला केव्हाही उठवलं तरी ती फ्रेशच असते. त्याच्यानंतर इथं बघा सगळी तयारी चालू होती. जेवण वगैरे झाली होती. मी किचन वगैरे दाखवले तुम्हाला मावशींचं. सकाळच्याला उशीर नको, सगळं क्लीन वगैरे करून झालं होतं. फ्रीजमध्ये मला भूक लागलेली, मग काहीतरी खायला बघत होते मी. कारण जेवण लवकर केलेले 10 वाजता. आता जेवण करून 2.5-3 तास झाले होते, मग मला पुन्हा भूक लागलेली. हे मावशींचं घर पण असं आहे. एक किचन, 2 बेडरूम्स, हॉल आणि थोडं टेरेस आहे. मावशीचा मुलगा एकटाच, त्यामुळे एकट्यासाठी पुरेल इतकं घर आहे. त्याच्यानंतर आम्ही सकाळी लवकर रेडी झालो. इथं 5:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. इथं मावशींचं घर आउटसाईडला आहे, म्हणजे गावची जी एंट्री आहे ती कमानीकडनं होते. त्या साईडनं आम्ही आलो नाही, गावाच्या थोडंसं बाहेर आहे. मग इथं आम्ही मधूनच एका गल्लीतून आलो होतो. इथं मस्त असं गावची जी एंट्री असते तिथून महालक्ष्मीच्या अक्षतारोपण होतं. तिथे असं मस्त लायटिंग केलेलं होतं, खूप छान वाटत होतं. सकाळची 5:30 वाजताचा हा व्हिडिओ आहे. इतकी गर्दी होती ना. अक्षतारोपण 7:10 होतं, तरी 5:30 वाजल्यापासून इतकी रश होती. आम्हाला समोर जायला जागा पण भेटला नाही. आम्ही पाठच्या साईडलाच राहिलो, मंदिरच्या पाठीमागच्या बाजूला. इथं चिऊ बघा आमची नुसती 2 तास झोपली होती. पाप इथं आता झोपायला डोळे बारीक करत होते. सांगितलेल्या गोष्टीचं पालन करा. हॅलो रघुनाथ पाटील साहेब, हॅलो रघुनाथ बोलतो. घरातले सगळे आलो होतो इथं. म्हणजे मावशीच्या मुलाचं बाळ पण 3 महिन्याचं होतं, त्याला पण घेऊन आलेले सकाळी. हा मावशीच्या मुलाचा मोठा मुलगा. कुणाची झोप पूर्ण झाली नव्हती मुलांची. मोठे जागरण करू शकतो, पण बारके कसे करणार ना. गर्दी भरपूर होती, त्यामुळे लहान मुलांना सांभाळून जायचं होतं. आमच्यासोबत तर खूप लहान मुलं होती. आमची चिऊ, मावशीच्या मुलग्याचं 3 महिन्याचं बाळ, स्वयं, दक्ष,
कार्तिक, समू सगळी छोटी छोटी मुलं. आमचं स्वयं थोडंच मोठं आहे, बाकी सगळी छोटी आहेत. सगळ्यांना सांभाळून घेऊन जात होतो आम्ही. इथे इतकी गर्दी होती. हे तुम्हाला लाईटिंग दिसायला ते मंदिरचं लाईटिंग आहे. नाव तिथं शक्ति महेश्वरी योग जय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदगे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदे स्मरामि सुदिनं तदेव ताराबलं विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पदे सदा सव्वा 7 झालेली. इथं अक्षतारोपण झालं. इतकी गर्दी होती ना. आम्ही पाठीमागच्या साईडला होतो. छोटीशी एक बारीक गल्ली आहे मंदिरच्या बाजूला, तिथं होतो. त्याच्यानंतर आम्ही इथं समोरच्या बाजूला आलो. इथं आम्हाला इथं दाखवत होते पडद्यावरती, जिथं लक्ष्मीचं समोरचं दाखवत होते. म्हणजे सगळ्यांनाच तिकडं जाऊन दर्शन घेणं शक्य नव्हतं, इतकी गर्दी होती. नंतर सगळ्यांचं दर्शन झालं. पण इथं स्क्रीनवरती दाखवत होते. हे आम्ही आत थोडंसं काय होईना सरकून आत जाऊन हा शूटिंग केला. इथं आमची चिव फार रडली इथं. अक्षतारोपणानंतर महालक्ष्मी भंडारगळीला जाणार होती. म्हणजे भंडारगळी लक्ष्मीचे माहेर असे म्हणतात. त्या गावाला जाणार होती. आम्ही घराकडे आलो होतो आणि पुन्हा आम्ही पळत इथं कमानीकडे आलो होतो व्हिडिओ घेण्यासाठी.
दुपारचं 1 वाजायला आला होता आणि इथं महालक्ष्मी भांडरगाईला जाऊन ओट्या वगैरे घेऊन आली होती इथं सन्नासूरमध्ये. आता सन्नासूरमध्ये ज्या ठिकाणी अक्षतारोपण झालं तिथं लक्ष्मी खूप वेळ खेळते. गल्ल्यामध्ये मानाचे जी घरं असतात त्यांच्या समोर जाऊन आरतीने ओटी होते ते आणि खूप वेळ खेळून नंतर संध्याकाळी 6-6:30ला गदगेला बसणार आहे. तर आम्ही आलो होतो इथं 1 वाजता, म्हणजे पुन्हा आम्ही चेंज वगैरे करून आता भंडारा उधळणार म्हणून चेंज वगैरे करून आलो आहे. आम्ही सगळे येल्लो ड्रेसमध्ये दिसणार आमच्या मामाचं जुनं घर आहे. इथं आम्ही आलो होतो मंदिरच्या दुसऱ्या सावकाश घ्या, वरती पाहून घ्या. यामध्ये समोर खेळणार होते आणि ते आपल्या भगवा झेंडा बाकीची पोरं राहून खुश पाहिजे.
हे समोर लाईट पॅरट कलर मारलेलं कौलांचं घरी आमचं जुनं घर आहे. जुन्या घराकडे उटी वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही आलो तिथून परत नंतर जायचं म्हणून. आणि इथं ज्या ठिकाणी महालक्ष्मी गदगीला बसणार आहे इथं डेकोरेट चालू होतं. हे समोरचे कमान वगैरे केलेत. इथं थोडा वेळ थांबून बघितलो. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो कारण दुपारी 3:30 वाजून गेले होते. आम्हाला भूक लागलेली. आता मी थोडे फोटो पोस्ट केलेत पहिल्या दिवशीचे लक्ष्मीच्या. सकाळी मारलेले फोटो आहेत. 5 वाजल्यापासून मारलेले फोटो आहेत. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा अक्षतारोपण करून आलो तेव्हा घराकडे येऊन सगळ्यांचे फॅमिली फोटोज वगैरे काढले. पुन्हा जेव्हा लक्ष्मी भंडारगळी फिरून आली तेव्हा पुन्हा आणि फोटो काढलेत आम्ही येलो ड्रेसमध्ये. जेवढा होईल तेवढा ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न केले. खूप लेट टाकले त्याबद्दल सॉरी. पण जेव्हा पण तुम्ही ब्लॉग बघाल तेव्हा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच. याच्यानंतर सुद्धा ब्लॉग्स येतील. थोडं उशिरा येतील तरी पण मी ब्लॉग घालत राहील. असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल पुढे जाणार नाही. अजून नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू.